खुश खबर, अवकाळी मदतीपोटी 206 कोटी आले आणि वाटपही सुरू झाले. एकूण 9 तालुक्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे. मित्रांनो, आता कोणते 9 तालुके आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यांच्यासाठी अवकाळी नुकसान भरपाई 206 कोटी रुपये मंजूर झाले. आपण सविस्तर माहिती बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता समोर बघूया. हे बघा, गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान भरपाई झालेल्या पिकांच्या मदतीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई झालेल्या जवळपास 1,48,368 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी मंजूर झालेल्या 206 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे आता जिल्ह्यासाठी, आणि ती बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून 206 कोटी रुपये हे वाटप होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, त्यामध्ये जवळपास 125 हेक्टर बाधित झाले होते. त्यानंतर आहे गंगापूर आहे, खुलताबाद आहे, कन्नड आहे, सिल्लोड, सोयगाव असे एकूण हे तालुके. मित्रांनो, आणखीन काही तालुके समोर आहे, ते सध्याला पेंडिंगला आहे. कारण ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी होती किंवा अशा शेतकऱ्यांनी आपले बँक डिटेल ग्रामपंचायतमध्ये याद्या लागल्या होत्या त्या ठिकाणी जर दिले नसत तर अशा शेतकऱ्यांना आणखी नुकसान भरपाई वाटप सुरू झाले नाही. पण त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा संबंधित कृषी विभागामध्ये आपले आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक जर दिला असेल तर अशा शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले. मित्रांनो, सध्याला पहिल्या टप्प्यामध्ये 6 ते 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांना 206 कोटी रुपये हे वाटप सुद्धा सुरू झालेले आहे. म्हणजे त्यांना सोमवारपासून त्यांच्या खात्यात जमा होणार. मित्रांनो, म्हणजेच उद्या सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 8 पर्यंत जवळपास सर्वांच्या सर्व तालुक्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्यांनी ताबडतोब जवळच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आपली KYC पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा अधीक्षक यांनी दिले. मित्रांनो, माहिती कशी वाटली? चांगली वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.